मित्रहो नमस्कार. मी बघितला एक सुंदर चित्रपट ज्याचं नाव आहे क्रांती ज्योती विद्यालय. ह्यात मुख्य भूमिकेत आहेत सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कराज चिरपुटकर, अनंत जोग, कादंबरी कदम, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, चिन्मयी राघवंत, निर्मिती सावंत आणि एका छोट्या भूमिकेत जितेंद्र जोशी. बहुतांश पालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा हा मराठी शाळेचा विषय डायरेक्टर हेमंत ढोमे प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवतो. बरेच प्रेक्षक जे मराठी शाळेत शिकलेले असतील त्यांना हा चित्रपट नक्कीच आपल्या लहानपणीच्या शाळेत घेऊन जाईल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा सुंदर चित्रपट बघितल्याने खूप बरं वाटलं. 2-1 वर्षांपूर्वी एक रील फिरत होती ज्यात एका मराठी शाळेतले शिक्षक शाळेतल्या लहान मुलांना एक गाणं शिकवत आहेत. तुम्ही जर ती रील बघितली असेल तर या चित्रपटात तुम्हाला एक सुखद धक्का बसेल. ह्यात जमेच्या बाजू भरभरून आहेत. म्हणजे कलाकारांचा अभिनय, त्या गावाचे निसर्गरम्य दृश्य, मुख्य म्हणजे वर्मावर बोट ठेवणारा चित्रपटाचा मुख्य विषय, यातली गाणी, मराठी शाळा का हवी किंवा का नको ह्याबाबतचे संवादही लक्षवेधी झाले आहेत. चित्रपट या दोन्हीही बाजू छानपणे समोर ठेवतो. आता वळूया चित्रपटाच्या काही खटकणाऱ्या गोष्टींकडे. मराठीत काही वर्षांपासून एक विचित्र ट्रेंड सुरू झाला आहे. तो म्हणजे 9वी-10वीच्या मुलामुलींचे प्रेम प्रकरण. आता तर हे प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या चित्रपटात बघायला मिळतं. त्याशिवाय यांचा नॉस्टॅल्जिया पूर्णच होत नाही. ह्या चित्रपटात तर 9वी-10वीच्या मुलांचा लव्ह ट्रायंगल दाखवला आहे. यातलाच एक दुसरा प्रकार म्हणजे आपल्या शिक्षिकेवरच आपलं किती प्रेम आहे हे सांगणं. क्रश हा शब्द नंतर नावारूपाला आला. ही कथा कोकणातल्या अतिशय छोट्या गावात घडत असताना त्या काळी त्या लहान मुलांमध्ये हे फाजील थेरं होत असतील असं वाटत नाही. गोष्ट मुंबईत घडली असती तर एक वेळ समजू शकलो असतो. त्याची कारणं आपल्याला माहितीच आहेत. असो, अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे जेव्हा मराठी भाषेच्या अंतर्गत इतरही प्रादेशिक भाषांचा उल्लेख येतो, म्हणजे कोकणी, आगरी, अहिराणी, मराठवाडी इत्यादी, तेव्हा अचानक हा विषय तुमच्या णपेक्षा आमचा नच किती खरा आणि बरोबर आहे हे सांगणं, तेव्हा या विषयाला वेगळे वळण लागल्याचे जाणवते. खरं तर हा मुद्दा वेगळा, थोडा गहन आणि थोडा वादग्रस्त आहे, जो 2 वाक्यात संपणारा नाही. असो, असेच विविध विषय आल्याने शेवट थोडासा खेचलेला, लांबलेला वाटतो, पण कंटाळवाणा कुठेही होत नाही. ज्याचं श्रेय जातं चित्रपटाची एक प्रकारे जान असलेल्या अमेय वाघला. त्याच्या वाक्याला हशा पिकतो. त्यामुळे चित्रपट जराही कंटाळवाणा होत नाही. एक आदर्श शिक्षक मिळणंही खूप भाग्याचं असतं. तो कसा असावा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनाही कशी योग्य दिशा मिळते वगैरे बऱ्याच चांगल्या गोष्टी हा चित्रपट दाखवतो. ह्यात अनेक भावनिक प्रसंग देखील आहेत जे खरोखर प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालतात. अशा या खट्या खोडकर मुलांच्या क्रांतीज्योती विद्यालयाला आपण नक्कीच सहपरिवार भेट द्या. तुम्ही तुमच्या लहानपणीच्या आठवणीत रमून जाल. मी या चित्रपटाला देईल 10 पैकी 8 मार्क्स, कारण खूप दिवसांनी सहपरिवार बघता येईल असा मराठी चित्रपट आला आहे, तोही मराठी शाळा वाचवायच्या प्रामाणिक उद्देशाने. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.